पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये एका इमारतीचं खासगी इमारतीचं काम जे आहे ते सुरू होतं आणि काम करत असताना आपण पाहतोय की स्लॅब भरलेला एक भाग जो आहे तो थेट कामगारांवरती कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते। 2 कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार केले जातात। सध्या आपण पाहतोय की पोलीस जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो की पोलीस जे आहेत ते या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहतो की परप्रांतीय जे आहेत ते या इमारतीवरती काम करत होते, मात्र कामगारांच्या दृष्टीनं आवश्यक ज्या सुरक्षिततेच्या उपाययोजना ज्या आहेत ते करणं गरजेचं होतं, मात्र कोणतीही आपण पाहतो की या ठिकाणी खबरदारी जी आहे ती इमारत मालकाकडून घेण्यात आली नाही आणि आपण पाहतोय की समोरचा स्लॅबचा भाग जो आहे तो कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि 2 कामगारांना जे आहे रुग्णालयामध्ये जखमी झालेले आहे त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी हलवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन नागेश्वर प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।